सर्वांना शुभ संध्याकाळ मित्रांनो. तर चला, आपण आता नवीन टॉपिक मध्ये परत एक वेळ भेटत आहोत. तर आजचा आपला जो काही सेशन राहणार आहे तो सेशन राहणार आहे लेक्चर सेकंड. इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी जे आहे त्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आज काय करायचे आपल्याला पाहायचे. आता रिगार्डिंग इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड, तर ते बघणार आहोत आपण. ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्सशी रिलेटेड. आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्या स्पेसिस आहेत, स्पेसिस मीन्स काय, तर जे काही आपल्या कॅटल असतील, त्यानंतर बफेलो असेल, शीप असेल, गोट असेल, पोल्ट्री असतील, पिग असेल, तर यांना काय म्हणतो आपण, पर्टिक्युलर स्पेसिस म्हणतो. या स्पेसिसशी रिलेटेड जे काही टर्मिनॉलॉजी आहे ना, ते आज आपल्याला काय करायचे या ठिकाणी बघायचे आता. आणि त्याच्यामध्ये आपण स्पेशली कोणत्या स्पेसिसशी रिलेटेड टर्मिनॉलॉजी बघणार आहोत या ठिकाणी, तर ती पाहणार आहोत आपण कॅटल्सशी रिगार्डिंग. आता ते कोणकोणत्या टर्मिनॉलॉजी आहेत आपण ते बघून घेऊ आधी. आता जसं सांगायचं जर झालंच तर कॅटल आहे, बफेलो आहे, शीप आहे, गोट आहे, त्यानंतर पोल्ट्री, पीक, हे जे आहे तर यांच्या जीवनाशी संबंधित मीन्स जसं आपल्या ह्युमन बिईंग मध्ये आपण पाहतो, छोटा जर बाळ असेल तर त्याला आपण बेबी म्हणतो, त्याला मेल किंवा फिमेल, मुलगा किंवा मुलगी हे स्टार्टिंगला आपण त्याला म्हणत नाहीये. देन समोर गेल्यानंतर कुमार अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याला मुलगा असेल, मुलगी असेल असं म्हटलं जाते. लग्न झालेल्या व्यक्तीला काय एकतर फिमेल म्हटलं जाते किंवा मेल म्हटलं जाते. तर ह्याच प्रकारचं कॅटलशी रिलेटेड जे काही आहे, तर कॅटलच्या जीवनाशी रिलेटेड जे काही टर्मिनॉलॉजी आहे, त्यांच्या एज अवस्थेनुसार, वयानुसार त्यांना काय काय म्हटलं जाते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हे का बघायचं, तर या पर्टिक्युलर एज शी रिलेटेड काय केलं जाते, आपल्याला एक्झाम मध्ये काही क्वेश्चन्स येते, तर त्याच्यामुळे आपल्याला हे टर्मिनॉलॉजीज मोस्ट इम्पॉर्टंट आहेत ते आपण बघू. तर आपल्याला फर्स्ट दिलेली आहे बोविन दिलेली आहे. तर बोविन मीन्स काय, तर बोविन मीन्स काय, पर्टेनिंग टू कॅटल मीन्स कॅटलशी रिगार्डिंग. बोविन ही एक त्यांच्यावाली काय आहे, एक फॅमिली म्हणू शकता तुम्ही. बोविडी ही त्यांच्यावाली काय फॅमिली आहे. बोविन काय, रिलेटेड टू कॅटल, कॅटलशी रिलेटेड असल्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, कॅटल म्हणतो. नेक्स्ट जे आहे, जसं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आलेली आहे समोर जी इमेज तुम्हाला दिसत आहे, ही इमेज कायची आहे, कॅटलची आहे. या कॅटल मध्ये तुम्ही पाहू शकता की ही कोणत्या स्टेज मध्ये आहे, याची एज काय असू शकते. आता एज डिटर्मिनेशन करण्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. एज ऑन द जे काही डिटर्मिनेशन करू शकतो ऑन द बेसिस ऑफ हॉर्न रिंग्स जे आहेत, या रिंग्सच्या बेसवरती. समोर तिच्या तोंडामध्ये जे काही टीथ राहते, तर दात असते, त्या बेसवरती आपण तिचं काय करू शकतो, एक एज आयडेंटिफाय करू शकतो. सोबत सोबत सराउंडिंग त्यांचं जे जनरल अपिअरन्स आहे, ऑल ओव्हर बॉडीचं जे काही कंपार्टमेंट आहे किंवा जे काही त्यांचं एज आहे, साईज आहे, या बेसवरती आपण काय करू शकतो, एज त्यांचं डिटर्मिनेशन करू शकतो. हे एक झालेलं आहे. सोबत त्यांचे जे काही खुरा राहतात या ठिकाणी, ज्याला आपण हुफ म्हणतो, या हुफच्या बेसवरती आपण काय करू शकतो, त्या कॅटलचं एज डिटर्मिनेशन करू शकतो. बट हे झालं पर्टेनिंग टू कॅटल. या फॉर्म मध्ये काय राहते आपल्यावाले, तर एक कॅटल आहे. नेक्स्ट जे दिलेलं आहे आपल्याला बुल. आता बुल कशाला म्हणायचंय, तर बुल म्हटलं जाते अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट ऑफ कॅटल. किंवा नेक्स्ट काय दिलेलं आहे आपल्याला, बफेलो. बफेलो शी रिगार्डिंग जी काही टर्मिनॉलॉजी त्यांना पण काय हेच लागू होते. तर बुल जे आहे अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट, अनकास्ट्रेटेड. आता आपल्याला या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते कोणता वर्ड दिलेला आहे, मेन वर्ड जो आहे आपल्यासाठी तो आहे अनकास्ट्रेटेड. हा जो अनकास्ट्रेटेड वर्ड आहे, अनकास्ट्रेटेड मीन्स काय, तर पर्टिक्युलरली जे बुल्स जे राहते तर हे कशासाठी यूज करते, तर युजफुल ओनली फॉर मेटिंग पर्पजसाठी, नॉट युजफुल फॉर फील्ड वर्क किंवा ऍग्रिकल्चर वर्क. ऍग्रिकल्चर मध्ये आपण बुल्स यूज करतो का, कोण पाहिलेलं आहे का, की बाबा अवताला गोरं जुंपलेलं आहे, अवताला आपण काय जुंपतो, तर बैलच जुंपतो. तर बैल का, तर त्यांचं कास्ट्रेशन केलेलं राहते. बुल्स कशाला म्हणायचंय, अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट जो आहे त्यांना काय केलं जाते, त्या मेल पॅरेंटला आपण बुल म्हटलं जाते. तर ते बघू, समोर बुलक्स पण येऊन जातेच. तर अशा प्रकारचं जे समोर इमेजेस आहे या बेसवरती तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की बुल्स कशाला म्हटलं जाते आणि बुलक्स कशाला म्हटलं जाते. नेक्स्ट जी येणारी आहे, नेक्स्ट आहे काल. त्याच्यानंतर आपण कालच्या नंतर बुलक बघून घेऊ, हिफर आले का नाहीये, ठीक आहे. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला काल्फ आहे. आता काल्फ कोणत्या एज मध्ये काल्फ म्हटलं जाते, म्हणजे जे काही गायीची अवस्था आहे, या गायीच्या कोणत्या अवस्थेला आपण काल्फ म्हणतो. तर काल्फ म्हटल्यानंतर काय दिलेलं आहे, यंग वन ऑफ द कॅटल बिफोर 6 मंथ. किती महिन्यापर्यंत, बिफोर
6 मंथ पर्यंत जे काही बेबी काल्फ असेल त्या बेबी काल्फला काय म्हटलं गेलेलं आहे, काल्फ म्हटलेलं आहे. बिफोर किती महिन्याचा, 6 मंथ. हे तुम्हाला जे काय आहे, हा जो वर्ड आहे हा तुम्हाला तुमच्या लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही त्याच्यापेक्षा वरचा जर असेल तर ते कशामध्ये कन्सिडर करता येणार नाहीये, आपल्या काल्फ मध्ये कन्सिडर करता येणार नाहीये. आणि ज्या वेळेस काल्फ या अवस्थेमध्ये असते, जसं ह्युमन बिईंग मध्ये आपण पाहतो की काय, जी काही बेबी असते तिला मेल किंवा फिमेल असं कन्सिडर न करता काय म्हटलं जाते, बेबी म्हटलं जाते. तर ह्याच प्रकारचं, किंवा आपण मराठीमध्ये जर पाहायचं म्हटलं त्याला आपण काय म्हणतो, बाळ म्हणतो. तसंच कॅटल मध्ये किंवा बफेलो बर्ड्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस काल्फ हे काय राहते, नॉट अ मेल पॅरेंट और नॉट अ फिमेल पॅरेंट. तर त्याच्यामुळे फक्त त्याला काय म्हटलं जाते, काल्फ म्हटलं जाते. आणि ते किती महिन्याच्या खालचं राहते, तर ते राहते बिफोर 6 मंथ. हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. नेक्स्ट जे येते आपल्याला, तर नेक्स्ट आहे आपल्याला हिफर. आता हिफर कशाला म्हणायचंय, हिफर कशाला म्हणायचंय, तर ते बघू. आता हिफर जी राहते, जी गाय असते, जी कधीच जन्मलेली नाहीये किंवा एज ॲट फर्स्ट काल्विंग पर्यंत जी काही कॅटल ब्रीड आहे, त्या कॅटल ब्रीडला आपण काय म्हणतो, तर यंग वन कॅटल ब्रीडला आपण काय म्हणतो, तर हिफर म्हणतो. या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, अ यंग फिमेल ऑफ कॅटल ओव्हर अ 1 year विच हॅज नॉट काल. हा जो वर्ड आहे, हा वर्ड तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. या वर्डच्या बेसवरती तुम्ही काय करू शकता, तर तुमची जी काही कॅटल हिफरची डेफिनेशन आहे, ही हिफर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. कोणतं, इयर विच हॅज नॉट काल्व. या ठिकाणी जे दिलेलं आहे, म्हणजे जे काही, जी काही गायीची अवस्था असते कुठपर्यंत, काल्वच्या नंतरची आणि गाय होण्याच्या आधीची जी काही अवस्था आहे, त्या अवस्थेला काय म्हटलं गेलेलं आहे, हिफर म्हटलेलं आहे. जे आपण मराठीमध्ये तिला काय म्हणतो, आपण कारवट म्हणतो. काय म्हणतो, कालवट म्हणतो किंवा कारवट म्हटलं जाते. तर त्या बेसवरती, इमेजच्या बेसवरती तुम्ही एक आयडेंटिफाय करू शकता. या ठिकाणी जी काय यंग वन जी आहे, ओव्हर 1 year, वन एकशे आपलं एका वर्षापेक्षा मोठी जी आहे ती, आणि तिचं काय झालेलं नाहीये, तिनं काल्विंग ऍक्टिव्हिटी जी आहे किंवा पार्च्युरेशन ऍक्टिव्हिटी जी आहे, फर्स्ट पार्च्युरेशन ऍक्टिव्हिटी काय केलेली नाहीये, कम्प्लीट केलेली नाही, अशा अॅनिमलला आपण काय म्हणतो, तर हिफर म्हणतो. नेक्स्ट जे येते आपल्याला, तर नेक्स्ट येते आपल्याला हिफरेट. आता हिफरेट कशाला म्हणायचंय, हिफरेट कशाला म्हणायचंय, अ हिफर दॅट हॅज काल्व वन्स. अशा प्रकारची कॅटल ब्रीड किंवा अशा प्रकारची कॅटलची अवस्था जी फर्स्ट टाइम काय करते, पार्च्युरेशन ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करते, बट कधी, प्री मॅच्युअरली. कधी, प्री मॅच्युअरली. या ठिकाणी मेन्शन केलेलंच आहे की कोणत्या स्टेजमध्ये, प्री मॅच्युअर स्टेज जी आहे, या प्री मॅच्युअर स्टेज मध्ये काय केलं जाते, तिची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होते. युजली प्री मॅच्युअरली देन इज फेड फॉर स्लॉटर. आता जे काही प्री मॅच्युअरली स्टेज मध्ये त्या बाळाला किंवा त्या काल्फला ती जन्म देते, तर त्या बेबीचं ट्रान्सफर कोणत्या ठिकाणी केला जाते, मोस्टली युजफुल फॉर स्लॉटर पर्पज. मीन्स कत्तलखाना जे आहे किंवा बीफ ज्याला म्हणतो आपण, बीफ प्रिपेअर करण्यासाठी काय केलं जाते, त्या काल्फचा काय केला जाते त्या ठिकाणी यूज केला जाते. नेक्स्ट जे दिलेलं आहे आपल्याला, नेक्स्ट आहे स्प्रिंगर. आता स्प्रिंगर कशाला म्हणायचंय, स्प्रिंगर कशाला म्हणायचंय, अ फिमेल बोविन शोविंग साइन ऑफ ऍडव्हान्स प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीच्या आधीचे जे काही सायन्स राहते, तर अशा प्रकारचे सायन्स शो करणाऱ्या कॅटल ब्रीडला आपण काय म्हणतो, तर स्प्रिंगर म्हणतो. नेक्स्ट दिलेलं आहे बुलक्स. आता मगाशी आपण जसं पाहिलं की बुल्स, बुल्स कोणाला म्हणायचंय, कास्ट्रेटेड मेल पॅरेंट ऑफ कॅटल ब्रीड्स. म्हणजे कॅटलचा जो काही कास्ट्रेटेड मेल पॅरेंट आहे, अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट आहे, अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंटला आपण काय म्हणतो, बुल म्हणतो. आणि कास्ट्रेटेड मेल पॅरेंट जो आहे, या कास्ट्रेटेड मेल पॅरेंटला काय म्हटलं गेलेलं आहे, तर बुलक्स म्हटलं गेलेलं आहे. हे जे दोन वर्ड्स आहेत, हे तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे मित्रांनो. कोणतं, कास्ट्रेटेड, आणि दुसरा कोणता आहे, अनकास्ट्रेटेड. अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट अशा प्रकारचा जर वर्ड आला, तर त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर कोणतं सिलेक्ट करायचंय, बुल हे आन्सर सिलेक्ट करायचंय. आणि कास्ट्रेटेड जर वर्ड आला, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतं आन्सर सिलेक्ट करायचंय, बुलक्स जे आहे तर बुलक्स. आता या ठिकाणी काय, कास्ट्रेटेड मेल पॅरेंट ऑफ कॅटल आफ्टर डेव्हलपिंग सेकंडरी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक. कोणत्या प्रकारचे, सेकंडरी जे काही फिजिकल कॅरेक्टरिस्टिक आहे, म्हणजे ज्या ठिकाणी स्पर्म वगैरे जे आहे, किंवा जे काही जर्म प्लाझम ज्याला म्हणतो आपण मेल पॅरेंटचा, तो ज्या ठिकाणी डेव्हलप होते, तर
कोणत्या ठिकाणी होते तर टेस्टिस जे राहते तर हे प्रोडक्शन करते तर, आणि या टेस्टिस मुळे काय होते, जर्म प्लाझ्म प्रोडक्शन केल्यामुळे त्यांचा यूज कोणत्या ठिकाणी केला जाते तर मेटिंग पर्पजच्या दृष्टिकोनातून. बट बुलक्स जे राहते तर या बुलक्सचा यूज बुलक्सचं कास्ट्रेशन का केलं जाते हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही हे दोन वर्ड तर मेन्शन करून लक्षात ठेवसाल की कास्ट्रेटेड अँड अनकास्ट्रेटेड. अनकास्ट्रेटेड असेल तर बुल्स आणि कास्ट्रेटेड असेल तर बुलक्स. तर त्याच्या कास्ट्रेशन करण्यामागचा मेन रिझन काय, बुल्स जनरली कोणत्या ठिकाणी यूज केला जाते तर मेटिंग पर्पजच्या दृष्टिकोनातून किंवा प्रोजनी इन्क्रीज करण्याच्या दृष्टिकोनातून बुल्स यूज केला जाते. आणि स्पेशली युजफुल फॉर फील्ड वर्क किंवा ऍग्रिकल्चर वर्क त्या ठिकाणी कोणते बुलक्स. तर ज्या बुल्सचा यूज आपल्याला फील्ड वर्कसाठी करायचा आहे तर मेटिंग करता वेळेस किंवा प्रोजनी डेव्हलप करण्यासाठी त्यांना काय करावं लागते, त्या ठिकाणी त्यांची एनर्जी जी डायव्हर्ट आहे ती कोणत्या ठिकाणी होते, फिमेल पार्टमध्ये होते. मग अशा कंडिशनमध्ये ते फील्डमध्ये काय करू शकत नाही तर इफिशियंटली वर्क करू शकत नाहीत. म्हणून ज्या बुल्सचा यूज आपल्याला ॲज अ फील्डमध्ये बुलक्स म्हणून करायचं आहे तर त्यांचं काय करणं आवश्यक असते, कास्ट्रेशन करणं आवश्यक असते. तर ठीक आहे, हे झालं मित्रांनो कास्ट्रेशन. बुल्स आणि बुलक्स मधला फरक तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात आला असेल. नेक्स्ट जो येते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील बुलक्स जे आहेत हे कशा प्रकारचे राहतात, बुल्सची इमेज तुम्ही त्या ठिकाणी मागच्या याच्यामध्ये पाहिलेली आहे. नेक्स्ट आता काऊ जे आहे तर काऊ कशाला म्हणायचंय, तुम्ही गाय तर ऐकलेलं असेल पण गायची डेफिनेशन तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर ती डेफिनेशन आपण काय करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. तर डेफिनेशन काय आहे, काऊ अ फिमेल बीफ और डेअरी एनिमल. या ठिकाणी बीफ का मेन्शन केलेलं आहे तर मोस्टली काय केलं आहे बघा, जे काही मीटचे प्रकार आहेत, ज्या कॅटलचा यूज स्पेशली युजफुल फॉर मीट पर्पजच्या दृष्टिकोनातून, म्हणजे आता भारतामध्ये तरी आपल्या कॅटलच्या बीफवरती किंवा कॅटलच्या मटणावरती, चिकन याच्यावरती काय केलेली आहे, बंदी आणलेली आहे. जनरली भारतामध्ये गाईचं जे काही मीठ आहे हे जास्त लार्ज क्वांटिटीमध्ये किंवा मोस्टली महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला ते पाहायला मिळत नाही की गाईचं बीफ किंवा मटन हॉटेलमध्ये आहे वगैरे. बट अदर कंट्रीज जे आहेत, फॉरेन कंट्रीज आहेत, या फॉरेन कंट्रीजमध्ये हायएस्ट कन्झ्युमिंग मीट चा जो काही प्रकार असेल तर तो कोणता आहे, बीफचा आहे. बीफ किंवा बुफेलो, कॅटल और बफेलो यांचा प्रकार जो आहे, यांचं जे काही मीट आहे हे हायेस्ट म्हणजे नंबर ऑफ पार्ट मध्ये काय केला जाते, रँक मध्ये काय केला जाते, कन्झम्पशन केला जाते. मग इंडियामध्ये कोणतं कन्झम्पशन केलं जाते तर इंडियामध्ये जे आहे पोल्ट्री मीट जे आहे, पोल्ट्रीचं जे काही मीट आहे हे भारतामध्ये सर्वात जास्त कन्झ्युम केलं जाते. आणि अदर किंवा फॉरेन कंट्रीज जे आहेत, फॉरेन कंट्रीजमध्ये कोणतं मीट कन्झ्युम केलं जाते, कॅटलचं किंवा बफेलोचं. आपण कोणत्या ठिकाणी होतो, काऊच्या या डेफिनेशन वरती होतो. अ फिमेल बीफ और डेअरी अॅनिमल. बीफ का म्हटलेलं आहे, मीट पर्पजच्या दृष्टिकोनातून जर यूज करत असेल तर बीफ, आणि डेअरी मीन्स काय, मिल्क पर्पजच्या दृष्टिकोनातून जर यूज केला जात असेल तर डेअरी. असं दोन्ही अॅनिमल जे आहेत, बीफ और डेअरी अॅनिमल दॅट हॅज हॅड अ काल कॉल्ड एज काऊ. हॅड अ काल्फ मीन्स काय, ज्या गायीने किंवा ज्या कॅटलच्या स्टेजने फर्स्ट काल्विंग ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. आफ्टर काल्विंग नंतर ते जे काही कॅटल ब्रीड्स असेल, ती जी काही शिफर आहे हिचं कन्व्हर्जन कशामध्ये होते तर काऊ मध्ये होते. म्हणून काय दिलेलं आहे या ठिकाणी, हॅड अ काल्फ दिलेलं आहे, कॉल्ड एज काऊ. ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलेलं असेल काऊ कशाला म्हणायचंय, ज्या अवस्थेमध्ये गायीने बाळाला किंवा तिच्या काल्फला, बेबीला जन्म दिलेला असेल, देन आफ्टर त्या अॅनिमलला आपण काय म्हणतो तर काऊ म्हणतो. हे तुमच्या या इमेजच्या बेसवरती एक लक्षात आलेलंच असेल. तर ठीक आहे, काऊ. नेक्स्ट जे आहे ते आपल्याला नेक्स्ट डेफिनेशन आहे आपल्यावाली स्टीअर. स्टीर, आता स्टीर कशाला म्हणायचंय, जसं तुम्ही मागं पाहिलंय की बाबा बुलक्स आहेत, मागं तुम्ही पाहिलेलं आहे की बुलक्स आहे. बुलक्स कोणाला म्हटलं गेलेलं आहे, कास्ट्रेटेड मेल पॅरेंट जे आहे, कास्ट्रेटेड मेल पॅरेंटला आपण काय म्हणतो तर बुलक्स म्हणतो. तशाच प्रकारचं स्टीर द मेल कॅटल दॅट इज कास्ट्रेटेड व्हेन ही इज स्टील अ काल. कास्ट्रेटेड, बट कधी कास्ट्रेशन केलेलं आहे, ज्यावेळेस स्टील अ काल्फ, म्हणजे काल्फ या एज मध्ये जवळपास 3 to 4 मंथचं ते बेबी राहते, त्यावेळेस त्या बेबीचं काय केलं गेलेलं आहे, कास्ट्रेशन केलं गेलेलं आहे. कास्ट्रेशन कशा कोणत्या इन्स्ट्रुमेंट थ्रू केलं जाते, थ्रू द बर्डिझो कास्ट्रेटर. कास्ट्रेशन मीन्स काय, क्रशिंग द स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड काय केला जाते, क्रश केला जाते, जेणेकरून काय होणार नाहीये, जे काही मेल पॅरेंटचा जर्म प्लाझम आहे तो मेटिंग केल्यानंतर किंवा मेटिंगसाठी ते कॅपेबलच राहणार नाहीये. तर ते कोणत्या ठिकाणी, स्टीअर मध्ये. तर स्टीअर मेन काय तर एक प्रकारचं कास्ट्रेशन किंवा बुलक्सचं
दुसरा प्रकार कोणता आहे? स्टियर आहे. द मेल कॅटल दॅट इज कास्ट्रेटेड फेन स्टील कार. कोणत्या कंडिशन मध्ये स्टिअरची जर डेफिनेशन विचारल्या गेली एक्झाम मध्ये कदाचित, आणि त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन असतील काय दिलेलं आहे? द मेल कॅटल दॅट इज कास्ट्रेटेड फेन शी इज स्टील अ कार. अशा प्रकारचं क्वेश्चन आला आणि खाली ऑप्शन आले बुलक, त्यानंतर स्टीर, बुल आणि स्पार. अशा प्रकारे 4 ऑप्शन आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला काय सिलेक्ट करायचंय? स्टीर जे आहे हे त्या ठिकाणी योग्य ऑप्शन आहे किंवा योग्य उत्तर आहे हे तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर दोन्ही कंडिशन मध्ये काय केलं जाते? कास्ट्रेशन केलं जाते. बुलक्स मध्ये पण कास्ट्रेशन केलं जाते आणि स्टीयर मध्ये पण काय केलं जाते? कास्ट्रेशन केलं जाते. देन नेक्स्ट कोणतं दिलेलं आहे? वेल दिलेलं आहे. वेल मीन्स काय? द मीट ऑफ कार्फ बिलो द एज ऑफ 3 मंथ. किती महिन्याचं कार्फचं मीट राहते? बिलो द एज ऑफ 3 मंथ. मीट ऑफ कार्फ, कार्फचं जे काही मीट आहे, मीटचे 3 ते 4 प्रकार आहेत. ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा बघूच आपण कोणकोणते आहेत. तर बिलो द एज ऑफ 3 मंथचं जे काही कार्फ आहे, जे काही वासरू आहे, या वासराचं मीट जे आहे, या मीटला काय म्हणतो आपण? वेल म्हणतो. एक्झाम्पलच्या बेसवरती सांगायचं झालं तर गोटचं जे काही मीट असेल तिला चिओन म्हटलं जाते. त्यानंतर शीप असेल, शीपच्या याला मटन म्हटलं जाते. कॅटल असेल, कॅटलच्या याला बीफ म्हटलं जाते. बफेलोच्या याला बुफिन म्हटलं जाते. देन पोल्ट्री असेल तर पोल्ट्रीच्या याला काय म्हणतो आपण? चिकन म्हणतो. आणि नेक्स्ट कोणता आहे? तर पिग असेल तर पिगच्या याला काय म्हणतो आपण? पोर्क म्हणतो. तर हे जे आहे तर हे तुम्हाला त्यामध्ये बॅकॉन नावाचा पण एक प्रकार आहे कायचा? पिगच्या मीटमध्ये. बट हे जे आहे तर हे मीटचे प्रकार आहेत असतील हे तुम्हाला तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. सोबत वेल हे कोणत्या स्टेज मधील ॲनिमलचं मीट आहे आणि पर्टिक्युलरली कॅटल मधील कोणत्या स्टेजच्या ॲनिमलचं मीट आहे हे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. तर ठीक आहे, हे एक झालेलं आहे. नेक्स्ट जे आहे तर नेक्स्ट डेफिनेशन वरती येऊन जाऊ आपण. नेक्स्ट समोर जे दिलेलं आहे तुम्हाला, समोर आहे सायर. आता सायर कशाला म्हणायचंय आणि डॅम कशाला म्हणायचं? सायर अँड डॅम. तुम्हाला हे तर माहित आहे की बुलक्स कशाला म्हणतो आपण? मेल पॅरेंट जो असेल या मेल पॅरेंटला काय म्हणतो आपण? बुलक्स म्हणतो. बुलक्स मीन्स कोणता झाला? मेल पॅरेंट. आणि काऊ मीन्स काय झालेले? फिमेल पॅरेंट. बट सायर मीन्स काय आणि डॅम मीन्स काय? सायर अँड डॅम हे काय आहे तर कॉमन टर्मिनॉलॉजी आपण काय करू शकतो? जनरली जे काही स्पेसिस असतील या स्पेसिस मधील ओव्हरऑल स्पेसिस मधील मेल पॅरेंटला आपण काय म्हणतो? सायर म्हणतो. आणि फिमेल पॅरेंट असेल तर मीन्स मदर पॅरेंट जे आहे या मदर पॅरेंटला काय म्हणतो आपण? डॅम म्हणतो. ते ज्या ठिकाणी, आणि मोस्ट ऑफ द टाइम या दोन जे काही टर्मिनॉलॉजी आहेत या दोन टर्मिनॉलॉजीवरती काय केलं जातं? क्वेश्चन्स आपल्याला एक्झाम मध्ये पडतात. बट आपण कन्फ्युजन आपलं काय होते त्या ठिकाणी? कन्फ्युजन होते. सायर कोणाला म्हणायचंय आणि डॅम कोणाला म्हणायचंय तर हे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक. सायर मीन्स काय? द मेल पॅरेंट. या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे द मेल पॅरेंट. मेल पॅरेंट कोणाला? द फादर ऑफ अन ॲनिमल. मग त्याच्यामध्ये गोटही येऊ शकते, शिपही येऊ शकते किंवा कॅटल अँड बफेलो पण येऊ शकते. तर हे जे आहे ते जो काही फादर आहे, फादर ऑफ एन ॲनिमल आहे, त्याला काय म्हणतो आपण? सायर म्हणतो. आणि मदर ऑफ एन ॲनिमल जर असेल तर त्याला काय म्हटलं जाते? डॅम म्हटलं जाते. तर हे जे आहे हे तुमच्या लक्षात राहणं आवश्यक आहे. इमेजच्या बेसवरती आपण त्या ठिकाणी मेन्शन करून दिलेलं आहे. हा मेल पॅरेंट, कारण बुल आहे. बुललाच आपण काय म्हणू शकतो? फादर म्हणू शकतो. बुलक्सला फादर नाही म्हणू शकत, कारण बुलक्स काय कशा प्रकारचे राहतात? अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट राहतात. बुल्स ओनली युजफुल फॉर मेटिंग पर्पज साठी जे काही ॲनिमल्स आहे त्या ॲनिमल्सला काय म्हणतो आपण? बुल्स म्हणतो. आणि बुल्स कशा प्रकारचे राहतात? अनकास्ट्रेटेड मेल पॅरेंट राहतात. बुलक्स कास्ट्रेटेड मेल पॅरेंट राहतात. ठीक आहे. तर आजचं जे काही लेक्चर आहे आपल्याला, या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी आहेत रिगार्डिंग कॅटल अँड बफेलो या दोन्हीशी रिलेटेड काय आहेत हे टर्मिनॉलॉजी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? मेन्शन केलेले आहेत. आणि एक्झाम मध्ये येणारे क्वेश्चन्स जे आहेत हे कशा प्रकारचे विचारले जातात आणि आपलं कन्फ्युजन नेमकं कोणत्या ठिकाणी होते हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. थँक्यू.